याची सविस्तर चर्चा केली आणि यातील 12 मागण्या आम्ही पूर्ण करतो आणि 2 मागण्यांचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्यासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिल्यानंतर आणि जेव्हा 2 तारखेच्या शासन निर्णयाचा आम्ही सखोल अभ्यास केला आणि त्या अभ्यासाअंती आम्ही या निष्कर्षावरती आलो की या GRमध्ये जे काही दिलेलं आहे ते जात प्रमाणपत्र निर्गमित करणे आणि त्याची पडताळणी करणे यासंबंधी 2000चा अधिनियम, त्या अधिनियमाच्या आधारे 2012ला केलेले नियम या व्यतिरिक्त दुसरं काही दिलेलं नाही। आणि महत्त्वाचं इथे असं आहे की GR हा कायद्याला सुपरसीड करत नाही। कायदा मोठा असतो, GR मोठा राहत नाही। आणि म्हणून कायद्यातल्या तरतुदीचा वापर करून 1-2 शब्द इकडे तिकडे करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे सरसकट प्रत्येक मराठा व्यक्तीला कुणबीची प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची तरतूद त्या GRमध्ये नाही किंवा सर्व मराठे कुणबी आहेत त्याच्यामुळे सर्वांना कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा सुद्धा उल्लेख त्या शासन निर्णयामध्ये नाही आहे। आणि म्हणून ज्यांच्या वंशावळीनुसार पितृसत्ताक पद्धतीने वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा या वंशावळीतील जेवढे नातेवाईक असेल त्या नातेवाईकापैकी एखाद्या नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल, ते वैध ठरलं असेल तर आणि ज्याच्याकडे ते प्रमाणपत्र आहे तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की माझ्याकडे हे प्रमाणपत्र आहे, त्याची वैधता झालेली आहे आणि या वंशावळीनुसार हा माझा पितृसत्ताक पद्धतीचा नातेवाईक आहे, त्याच्यामुळे याला सुद्धा कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याचं प्रमाणपत्र देण्यात यावं। त्यानंतरच ती व्यक्ती कुणबी जातीच्या प्रमाणपत्राकरता मागणी करू शकतो, अन्यथा करू शकत नाही। एवढं स्पष्ट असल्यामुळे आम्ही भूमिका घेतली की यामुळे OBC समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। शेवटी समाजाचं मनोधैर्य वाढविणे हे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याचं हे कर्तव्य असते आणि त्याच्यावर आमची शाश्वती पटली। त्यानंतर 9 तारखेला सरकारने हे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरता जी स्थानिक पातळीवरती चौकशी समिती नेमलेली आहे त्या समितीने कुठले कुठले कागदपत्र तपासावे यासंबंधी नियमावली दिलेली आहे। त्यामध्ये आमच्या काही शंका आहे, नाही आहे असं नाही आहे, त्याचे आम्ही स्पष्टीकरण सरकारला मागितलेलं आहे। ते स्पष्टीकरण आल्यानंतरच ते क्लिअर होणार आहे। परंतु त्या स्पष्टीकरणामध्ये सुद्धा 2000 आणि 2012 हे कायदे आणि नियम याचा अभ्यास जर केला तर त्याच्या ज्याला आपण वडिलोपार्जित वंशावळीतील नातेवाईक